नमस्कार सर्वांना. आजच्या दुपारच्या कथेचं नाव आहे लांडगा आला रे लांडगा आला. लांडगा आला रे लांडगा आला. गोष्टीचं नाव कसं आहे, लांडग्याची गोष्ट आहे. एक मुलगा असतो धनगराचा, त्याच्याकडे मेंढ्या असतात आणि तो मेंढ्या राखायला बाळा रोज काय करत असतो, रानामध्ये जात असतो. आपल्या आरव सारखा असेल आणि मग रानात गेल्यानंतर तो मेंढ्या असं सोडणार आणि मस्तपैकी झाडावरती गप्पा टप्पा मारत खेळत बसणार. काय झाडावर चढणार वर आणि झाडावरून सगळीकडे बघणार. आजूबाजूला बाळांनो शेतामध्ये अशी बरीचशी लोक काम करत होती आणि हो मेंढ्या राखत मस्तपैकी बघायला लागले. आणि एके दिवशी याला काय झालं मध्ये याच्या डोक्यात आलं की त्या माणसांना जरा काय करूया, फसवूया, माणसाला फसवूया. आणि ते मग मोठ्यानं झाडावर गेलं वरती आणि मोठ्यानं ओरडलो, लांडगा आला रे लांडगा आला. असं मोठ्यानं ओरडलं की 2-3 वेळा सगळी लोक बघितली आणि त्या मुलाचा आवाज येतोय. खरोखर लांडगा आला असेल आणि ते त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना खाऊन टाकेल. आणि ती सगळी माणसं लगेच काठ्या कुऱ्हाडी जमा केले आणि सगळे धावत धावत पळत पळत त्या मुलांकडे आले. आणि तोपर्यंत मुलगा खाली उतरला होता आणि ते विचारलं, लांडगा कुठे आहे? तो म्हणला इकडे गेला. ती माणसं लगेच तिकडे पळायला लागली. अरे नाही की इकडं, नाही नाही इकडे गेला. इकडे पळायला लागली ती माणसं आणि दोन्हीकडे पळाल्यावर तो आला की मोठ्या मोठ्यानं हसू लागला. कसं फसवलं 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 आहे नाही, लांडगा आलंच नाही. झालं मग ते माणसं त्याला म्हणतात, वर तुला काही कळते का नाही, आम्ही कामधंदे सोडून आलो का? जातात माणसं. पहिला दिवस त्याला लई भारी वाटतं, कसं फसवलं मी, कसं गंडवलं लोकांना, असं आनंद त्याला होतो, भयानक मोठा आनंद, राक्षसी आनंद. जातो निघून. परत दुसऱ्या दिवशी अजून वाटते, अरे काल किती मजा आली ना, त्या माणसाने मी कसं फसवलं होतं, कसं गंडवलं होतं त्याला. मग दुसऱ्या दिवशी परत ते झाडावर चढतो आणि परत मोठ्याने काय करायला लागतो, ओरडतो. काय ओरडतो? लांडगा आला रे लांडगा आला, वाचवा, माझ्या शेळ्या खायला लागलाय, मेंढ्या खायला लागलाय. आता थोडं वाढवलं तुम्ही, शेळ्या खातोय माझ्या, मेंढ्या खातोय, खरोखर लांडगा आलाय, वाचवा मला, वाचवा मला. लोकांनी बघितलं लांडगा आला असेल. एक माणूस म्हणलं चला जाऊया त्याला मदत करायला. तिथे दुसरी माणसं म्हणले नाही म्हणे, ते पोरगं काही चांगलं नाही, फसवते आपल्याला. तरी ते दुसरे मग आजूबाजूची माणसं चर्चा करतात की काल चुकून झाला असेल, आज खरोखर लांडगा आला असेल तर काय करावं. त्यामुळे आपल्याला गेलं पाहिजे, त्या मुलाला वाचवलं पाहिजे. लगेच सगळे लोक तयार झाले, काट्या कुऱ्हाडी सगळं घेऊन सगळी लोक धावत पळत पळत त्या मुलापाशी आले आणि म्हणले कुठे आहे लांडगा? अहो काय म्हणले सांगू तुम्हाला, आत्ताच आलं होतं, त्या झुडपात गेले, लपून बसले तिकडे. ते सगळी लोक तिकडे गेले, झुडपात बघितलं काय लांडगाच नाही. इकडे गेले तिकडे गेले, फसवलं. आणि लोक आले पुन्हा आणि हसायला आला, कसं फसवलं काय. आता राग किती यावं त्या सरांना, मग त्या माणसांना फसवते का. ठीक आहे म्हणले, ठीक आहे आता जाऊ दे, सोडून देते. परत जर फसवलं असतं तर याद राख म्हणले. सगळे निघून जातात मित्रांनो. परत ह्याला त्या दिवशी इतका आनंद होते, समाधानानं झोपते घरी गेल्यावर. आता पुढचा दिवस आहे 8वा मित्रांनो. तिसऱ्या दिवशी परत ह्याला वाटते आता अशीच मजा करावं, त्याला टाइमपास काय आहे, कुठं बोलायचं आणि लोकांना फसवायचं. आणि तिसऱ्या दिवशी मोठ्यानं आता वर जाऊन वरडायचं आहे. पण मित्रांनो गंमत सांगतो, तिसऱ्या दिवशी खरोखर एक लांडगा त्याला येताना दिसतो. आणि तो लांडगा म्हणजे हिंस्र प्राणी आहे, तो मेंढ्यांना खातो मारून. आणि तो येतोय आपल्या शेळ्या मेंढ्याकडे आणि ह्याला दिसतोय, हा घाबरला खरोखर, आज खरोखरच लांडगा आलाय. आणि तो येऊन आपल्या शेळींना, एका शेळीला पकडलं की शेळ्या फाडून खाऊ लागला तो. आता हे वर गेला झाडाच्या टोकावर आणि वरडायला लागला, लांडगा आला रे लांडगा आला, वाचवा, माझ्या मेंढ्या खातोय. आता लोक सगळे ऐकले की ते, आता कोणी येईल का मच्छीला? हे म्हणजे पोरग खोटारड आहे, नुसतं फसवते आपल्याला, काही नाही, लांडगा आला असेल, चला आपण आपलं काम करू. ते ओरडते, 2दा-3दा रडायला लागते, मला वाचवा, माझ्या शेळ्या खाऊन टाकते लांडगा. तरी कोणी त्याला मच्छीला येत नाही.
मित्रांनो. आणि तो लांडगा ह्याच्या 4-5 शेळ्या मेंढ्या मारून फस्त करतो, खाऊन टाकतो आणि निघून जातो. हा मग नंतर रडत बसतो. त्याच्या मदतीला कोणी आलं नाही तिसऱ्यांदा. गोष्ट संपली मित्रांनो. इथं सेम आपण सुद्धा लांडगा आला रे लांडगा आला या गोष्टीसारखी आपली अवस्था झाली. आपण सुद्धा खोटं बोलायला शिकलोय. एकदा खोटं बोलतो, दोनदा खोटं बोलतो, फसवायला लागतं. आपल्याला आनंद मिळतो फसवलं की. त्याला कसं फसवलं, कसं गंडवलं सरांना कळलंच नाही. परत दुसऱ्या दिवशी अजून गंडवायचं. म्हणजे एकमेकांना जर फसवत गेलो तर एक दिवशी आपलं नुकसान होतं. लक्षात त्याची नाहक बळी गेली की नाही, शेळ्या मेल्या, 4-5 मेल्या, नुकसान झालं. त्यामुळे तो मुलगा तिथून पुढे कधीही अशा प्रकारची मस्करी केली नाही, कुणाला फसवलेलं नाही. तसं मित्रांनो तुम्ही सुद्धा सर्व मुलं कधीही अशा प्रकारे कोणाला फसवायचं नाही. आपल्याला क्षणापुरता आनंद मिळतो पण ते आनंद जास्त काळ राहत नाही. त्यामुळे क्षणाच्या आनंदासाठी लोकांना, आपल्या जवळच्या माणसांना दूर करू नका, जवळच्या माणसांना त्रास देऊ नका ना. एवढंच आपल्याला सांगायचं. ठीक आहे, धन्यवाद.